रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. धाराशिवमध्ये घडलेली आजची घटना आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वैराचार आणि व्यभिचार हे परस्पर पूरक अवलंबून असणारे दोन शब्द कुटुंबाला आणि माणुसकीला घातक ठरतात. हे शब्द एकदा या माणसाच्या अंगात भिरले की तो पुरुष असो किंवा स्त्री त्याचा समाजबंधनाचे वावडे वाटू लागते. मग तो स्वतःला हव्या तशा वागणुकीचा मार्ग सुरू करतो. यामध्ये केवळ एखादा पुरुष किंवा स्त्री पुरता विषय मर्यादित न राहता कौटुंबिक सामाजिक जीवन उद्ध्वस्त होण्याकडे याची वाटचाल सुरू होते. असे अनेक प्रकार समाजामध्ये घडत असल्याचे आपण पाहतो. ही अशीच एक कथा आहे ज्यामध्ये स्वैराचार वृत्तीने वागणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागला. तिच्या मृत्यूने तिची 2 लहानगी मुले पोरकी झाली. धाराशिव जिल्ह्यातील डोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अत्यंत निर्घृणपणे खून करून मृतदेह जाळल्याची घटना घडली. हा भयानक घटनेचा हा वृत्तांत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड भागात राणी विशाल गायकवाड वय वर्ष 26 ही विवाहिता राहत होती. तिला पती 2 मुले आणि संसार होता. पण तिचा पाय घसरला होता. तरुण बाईने चालनचलन थोडे बिघडले की तिच्या भोवती लंपट पुरुष पिंगा घालू लागतात. राणीला तो अनुभव लवकरच आला. काही पुरुष तिच्या मागे पुढे करू लागले होते. मग तिलाही चटक लागली. 2023मध्ये ती लॉज परिसरात तिच्या नातेवाईकांना वारंवार दिसली. तेव्हा तिच्या घरात वादाला तोंड फुटले. तू तुझे वागणे सुधार असे तिचे नातेवाईक तिला समजावून सांगत होते. पण तिच्या वागण्यात काही फरक पडत नव्हता. तिचे अनिकेत महादेव कांबळे वय वर्ष 33 याच्याशी संबंध निर्माण झाले होते. काही काळ दोघात संबंध होते. त्याला वाटत होते की तिने इतरही काही पुरुषांशी संबंध असावेत. नंतर त्या दोघांचे भेटणे बंद झाले. पुन्हा त्यांचे संबंध आले होते. 26 नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे लेकरांना शाळेत सोडविण्याच्या निमित्ताने राणी शाळेकडे निघाली. तिथे अनिकेत कांबळे हा थांबलेला होता. राणी आडोशाला उभे राहून रडत असल्याचे अनिकेतने पाहिले. तो तिच्याजवळ गेला. त्याने तिला विचारले की तू का रडत आहेस? तुझी अडचण काय आहे? त्यावेळी तिने सांगितले की घरचे लोक मला तुला भेटण्यावरून मानसिक त्रास देत आहेत. मी आता या कुटुंबासमेत राहू शकत नाही. तू माझा सांभाळ कर. मी त्याला सोबत राहण्यासाठी ती गळ घालत होती. त्यावेळी आपण चर्चा करूया असे म्हणत त्याने तिला आपल्या गाडीमध्ये बसवले आणि शाळेपासून काही अंतरावर नेले. तिथे दोघांनी 2 तास चर्चा केली. त्यावेळी राणीला त्याने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ती घर सोडून जाण्यावर ठाम होती. काही करून तू माझा सांभाळ कर अशी गळ घातल्याने अनिकेत तिच्या भावनिक आग्रहाला बळी पडला. मागच्या काळात दोघांनी घेतलेला शरीर सुखाचा आनंद त्याला आठवू लागला. मग त्याने आपण गावी जाऊ. मी तुला गावी खोली करून ठेवतो असे सांगितले. तू तुझे काही सामान घेऊन ये. आपण काही वेळानंतर गावी जाऊया असे सांगितले. त्यानंतर अनिकेत घरी गेला आणि त्याने घरातून 6,000 रुपये घेतले. पत्नीला सांगितले की गाडीला भाडे मिळाले आहे. मी बाहेर गावी जात आहे. तिकडे राणी तयारीनेच आली होती. मग दोघांनी देहू रोड येथे अक्षय गारमेंट दुकानामध्ये जाऊन पिवळ्या रंगाचा ड्रेस, सलवार पॅन्ट आणि स्टॉल खरेदी केला. त्यानंतर 4 चाकी गाडीतून ते पुण्याहून धाराशिवच्या दिशेने सुसाट निघाले. दुपार उलटून गेली होती. पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर नजीक गाडी आल्यानंतर त्यांनी लकी हॉटेल पाहिले. या ठिकाणी जेवण करण्याचा बेत आखला. पोटभर जेवण केले आणि गाडी सुसाट मार्गाने निघाली. टेंभुर्णी तालुका येथे अमोल पेट्रोलियम येथे गाडीमध्ये इंधन भरले. या दरम्यान राणीने स्वच्छतागृहामध्ये जाऊन अंगावरील जुने कपडे बदलून नवीन खरेदी केलेली ड्रेस परिधान केला. पाहता पाहता दिवस मावळतीला आला होता. बार्शी शहर संपवून दोघांची गाडी धाराशिव जिल्ह्यामध्ये एडशी परिसरात दाखल झाली. या ठिकाणी दोघांनी काही वेळ आराम केला. या दरम्यान
अनिकेतला त्याच्यावर पत्नीचा फोन आला. फोनवर त्याने बराच वेळ पत्नीशी संवाद साधला. त्यानंतर मात्र त्याच्या मनात आपली पत्नी आणि कुटुंबाचा विचार डोकावला. आपण हे जे करतो आहे ते योग्य नाही. आजवर झाले ते झाले, आता यापुढे नको, असं विचार तरंगू लागले. पत्नीशी बोलणे संपल्यानंतर त्याने राणीला जवळ घेतले आणि तो तिला म्हणाला, आपण परत पुण्याला जाऊया. असे काही करायला नको. पुण्यातच राहूनच आपण जे काही करायचे ते करूया. तुला 2 मुले आहेत, मलाही मुले आणि पत्नी परिवार आहे, असे तो तिला समजावत होता. मात्र ती काहीही ऐकायला तयार नव्हती. तू माझा सांभाळ करणार होतास म्हणून मी तुझ्यासोबत आली आहे. आता मी परत जाणार नाही. तू मला परत घेऊन गेलास तर मी तुझ्या विरोधात तक्रार देईन, असा धमकीवाजा इशारा तिने दिला. आता मात्र अनिकेतला थंडीमध्ये घाम फुटला होता. आपण काही करून तिच्यापासून सुटका करून घेण्यात आपली बली आहे, असा विचार त्याच्या डोक्यात फिरू लागला. मात्र करायचे काय, या विचारचक्रात तो गुंतून गेला. येडशी येथे तळवडा परिसरात रात्री उशिरा ते पोचले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. दिवसभराच्या प्रवासाने राणी थकली होती. गाडीच्या मागील सीटवरती झोपलेली पाहून तिचा आता बंदोबस्त करायचा हवा, नाहीतर ही आपली काही खैर नाही, या विचार त्याच्या मनात घोळू लागला. मध्यरात्री उलटून गेली. पहाटेचे 3 वाजून गेले. त्याने डोक्यातील विचारचक्र थांबवले आणि कृती करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या गाडीतील इंधन काढून घेतले. राणी निश्चित झोपलेली खात्री केली. मग त्याने गाडीतील लोखंडी रॉड बाहेर काढला आणि कोणताही विचार न करता झोपलेल्या राणीच्या डोक्यात घातला. लोखंडी रॉडचा फटका जोरात डोक्यात बसल्याने एका झटक्यातच ती गतप्राण झाली. बचावासाठी ओरडण्याची संधीही तिला मिळाली नाही. त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला आणि गाडी रस्त्याच्या कडेला रेल्वे पटरी नजीकच्या शिवारामध्ये थांबवली. रक्तबंबाळ झालेल्या राणीचा मृतदेह गाडीतून ओढून बाहेर काढला. रस्त्यापासून काही अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी तिचा मृतदेह टाकला. त्यावर गाडीतून काढलेले इंधन टाकून तो मृतदेह पेटवून दिला. आगीच्या ज्वाला भडकल्यानंतर आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घेत आपली 4चाकी गाडी धाराशिवच्या दिशेने पळवली. धाराशिवनंतर बार्शी परांडा रोडवर जात असताना ज्या लोखंडी रॉडने राणीचा खून केला त्याला रक्ताचे डाग लागले होते. ते पाहून त्याने गाडी थांबवली आणि तो रॉड सीना नदीमध्ये फेकून दिला. आपण मोठ्या संकटातून बाहेर पडलो, या आनंदात अनिकेत कांबळे पुण्यातील आपल्या घरी पोहोचला. गाडीत काही ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते. ते त्याने पुसून घेतले. आपल्या अंगावरचे कपडे कचराकुंडीत फेकून दिले. कोणताही पुरावा राहणार नाही याची त्याने काळजी घेतली होती. 27 नोव्हेंबर 2025 रोजी धाराशिव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रेल्वे पटरीजवळ अज्ञात महिलेचा जाळून खून केल्याची घटना झाल्याची खबर पोलीस पाटील राहुल बाकुरे यांनी डोकी पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी पाहणी केली. त्यामध्ये 18 ते 23 वर्ष वयाची जळीत महिला दिसून आली. तिच्या कमरेखालील भाग, दोन्ही मांड्या पूर्णपणे जळालेल्या होत्या. तिच्या पायामध्ये चांदीची चेन, पायांच्या बोटांमध्ये जोडवे लागत लाल रंगाचे गोट, अंगामध्ये पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस होता. तसेच तोंड रक्ताने भरलेले दिसून आले. या महिलेने दोन्ही पाय शाबूत होते, तर तोंड आणि डोक्याचा काही भाग जळालेला होता. या महिलेला अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून खून केल्याचे दिसून आले. अशी माहिती दिल्यावरून पोलीस उपनिरीक्षक तांबडे यांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि इतर विजय हजारे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. दैनंदिन बेपत्ता व हरवलेल्या नोंदीचा शोध तपशील हाती घेतला आणि जिल्ह्यासह राज्यभरातील परिसरातील अन्य राज्यांमध्ये मृत महिलांचे छायाचित्र ओळख पटवण्याकामी पाठवून दिले. याच दिवशी पुणे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांकडे नोंद करण्यात आली होती. यानुसार वाकड पोलिसांनी डोके पोलिसांकडे अधिकची माहिती करून तपासामध्ये समन्वय निर्माण केला. वाकड पुणे येथील विशाल चांगदेव गायकवाड वय वर्ष 30
याची पत्नी राणी विशाल गायकवाड वय वर्ष 26 ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेली होती. ती घरी परत आली नसल्याची माहिती पोलिसांना दिली. जवळील महिलेचे छायाचित्र आणि बेपत्ता राणी गायकवाड एकच असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी वाकड पोलिसांना दिली. आता मयत महिलेची ओळख पटली होती. त्यामुळे पोलिसांनी थेरगाव पुणे येथे खिवसरा विद्यामंदिराकडे तपास वळवला. शाळेच्या परिसरातील कॅमेरा चित्रीकरण तपासले असता एक 4 चाकी गाडीजवळ राणे थांबल्याचे दिसून आले. परिसरातील नागरिकांना दोघांचे फोटो दाखवून माहिती घेतली असता ते दोघे नेहमीच या ठिकाणी एकमेकांना भेटत असल्याचे उघड झाले. तर तो तरुण अनिकेत महादेव कांबळे वय वर्ष 33 हा असल्याचे त्यांना समजले. त्यावरून डोकी पोलिसांनी तात्काळ वाकड पोलिसांकडे संपर्क साधला आणि अनिकेत कांबळे हा या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे, त्यास ताब्यात घेण्यासाठी आमचे पथक येत असल्याचे कळवले. 30 नोव्हेंबर 2025 रोजी अनिकेत कांबळे यास डोकी पोलीस ठाण्यात पोलीस पथकाने हजर केले. त्याची वैद्यकीय तपासणी केली आणि त्याला रीतसर अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने सर्वप्रथम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी दरम्यानचे तपास कालावधीतील माहिती आणि चलचित्र दाखवताच अनिकेतने कोणतेही आडेवेढे न घेता पोलिसांना घटनाक्रम सांगितला. घटनास्थळावरील रक्त मिश्रित माती, आवश्यक पुरावे पुढील तपासणीसाठी कामी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आणि त्याची जी गाडी वापरली होती तीही जप्त करण्यात आली. या गाडीचे रक्ताचे नमुने तज्ज्ञांच्या मदतीने मिळवण्यात पोलिसांना यश आले. पुणे वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तर ह्या घटनेमध्ये आज आपण पाहिले की कशा प्रकारे एका परपुरुषाच्या नादी लागून स्वतःची 2 मुले आणि संसार, नवरा यांना वाऱ्यावर सोडून मुलगी एक महिला कशी प्रियकरासोबत पळून जाते आणि स्वतःच्या बरोबरच संसाराच्या, स्वतःच्या आयुष्याचा यातून कशा प्रकारे शेवट करते हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. पण या घटनेमध्ये एका महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला नाही, तर तिचा जो नादी लागला जो पुरुष त्याचाही संसार यामध्ये उद्ध्वस्त झाला. तर या अशा घटना नक्कीच समाजामध्ये टाळता येऊ शकतात हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.